नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण या सर्वांचं उत्पन्न कमी असतं, या सर्वांच्याकडे स्वतःचं वेगळं असं रेशन कार्ड असतं आणि या सर्व रेशन कार्डवरतून धान्य सुद्धा मिळतं। आता या धान्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून रेशन संदर्भात तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा कळणार आहे। आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला थोडं रेशन मिळतं। तुम्ही तुमच्या रेशन दुकानदाराकडे गेल्यानंतर तो महिन्याचं रेशन कार्ड तुम्हाला वन टाइम देतो। परंतु मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 3 महिन्याचं धान्य हे वन टाइम मिळणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे ही बातमी किंवा ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही ज्यावेळेस तुमच्या रेशन दुकानदाराकडे गेल्यानंतर तो तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगेल असं नाही, कदाचित तो तुमच्यापासून ही बातमी किंवा ही माहिती लपवू सुद्धा शकतो। का लपवू शकतो तुम्हाला माहित आहे, तर हे धान्य वन टाइम तुम्हाला दिलं की बाकीचं धान्य काय होतं हे सगळ्यांना ठाऊक आहे। पण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक सतर्क किंवा एक जागरूक करण्याच्या उद्देशाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला आता 3 महिन्याचं धान्य या जून महिन्यामध्येच मिळणार आहे। ते काय मिळणार आहे या संदर्भात राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलंय। ते स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय, म्हणजे त्या स्पष्टीकरणासह ही व्हिडिओ त्यांना दाखवायची आहे की बाबांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि यूट्यूबवरती अनिल सापळे सर हे जे यूट्यूब चॅनल आहे हे खुऱ्या माहितीचं स्पष्टीकरण देण्याच्या उद्देशाने काम करतं। त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आता 3 महिन्याचं धान्य वन टाइम मिळणार आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर हे खरं आहे का? जर त्यांनी हो म्हटलं तर ठीक आहे, जर खरं नाही म्हटलं किंवा ते बोललं असं काही नाही तर ही व्हिडिओ त्यांना दाखवायची आहे। आणि नाही जर ऐकलं तर मला त्या ठिकाणी फोन लावून द्यायचा आहे। मी माझा फोन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करायचा आहे। फक्त कॉल करण्या अगोदर मला एक मेसेज करून ठेवायचा आहे की बाबा या टायमिंगला मी या ठिकाणी जाणार आहे, काय अडचण आली तर मला त्या ठिकाणी हेल्प करा। नाहीतर काय होतंय, तुम्ही डायरेक्ट जाताय आणि मला डायरेक्ट फोन करून लावून देताय, मला काय बोलावं हे कळत नाही, विषय समजत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची व्यवस्था व्यवस्थित करून ठेवायची आहे आणि मग मला त्यांच्याशी बोलायला द्यायचं आहे। कदाचित बोलायला नाही दिलं तरी चालेल, कारण हा निर्णय सर्व रेशनधारकांना माहीत सुद्धा आहे। परंतु जर तुम्हाला त्यांनी सांगितलं की असं काहीच नाही तर मात्र मला त्या ठिकाणी फोनवर तुम्ही बोलायला देऊ शकता। राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलंय हे आता आपण समजून घेऊया। राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय धान्य योजना, प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो। म्हणजे जे अंत्योदय अन्न योजना जे लाभार्थी आहेत किंवा प्राधान्य कुटुंबातील जे लाभार्थी आहेत त्यांना धान्य मिळतं। आगामी पावसाळा इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य हे 30 जून, बघा 30 जून 2025 पूर्वीच रास्तभाव दुकानातून वितरित करण्यात येणार आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य हे 30 जून 2025 पर्यंत रास्तभाव दुकानातून उचलावे असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे, मित्रांनो अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी जागरूक होऊन आपलं 3 महिन्याचं धान्य घ्यायचं आहे। जर तुम्ही हे धान्य घेतलं नाही तर तुम्हाला गरज नाही असं या ठिकाणी सिद्ध होतं आणि तुमच्या नावाने आलेलं धान्य हे रिटर्न जातं। त्यामुळे या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती आहे की 3 महिन्याचं धान्य एकत्र घ्या, तुमचं नुकसान तुम्ही करू नका। अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात तुमची काहीही अडचण असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। सर्व महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सर्व पुरुष मंडळींनी जॉईन व्हायचं आहे। या आपल्या व्हॉट्सअपच्या नियमाचं सर्वांनी पालन करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।